गावदेवी आपटी आणि मट्याई कुंदे आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. गावदेवी आपटी संघानं टॉस जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आता या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला कोणी विचारायला येणार नाहीये, सांगायला येणार नाहीये. आता तुम्ही खऱ्या अर्थानं ही 30 मिनिटं तुमच्याच प्रयत्नानं, तुमच्याच यशानं आणि तुमच्याच बुद्धीनं इथे मात्र नक्कीच खेळावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय संध्याकाळचं सत्र, प्रेक्षक आणि प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. मनमुराद आनंद लुटत असताना आपण पाहू शकताय आंबिवलीकर चषकाचा थरार आपल्याला पाहायला भेटत आहे. दोन्ही संघांना देऊया हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल तिकडे आपल्याला पाहायला भेटला, बॅटची एज, फलंदाज फेल, विकेट किपरनं कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये. पहिला धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. मटे आई कुंदे या टीमला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवांग दाखल झालेला आहे. पुन्हा एकदा मनीष, बॅटची एज त्या ठिकाणी, परंतु बॅकवर्ड पॉईंटला चेंडू सरकला. त्या ठिकाणी चेंडू मात्र काही कलेक्ट करता आला नाहीये, परंतु अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. P1चं पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. बॅकवर्ड पॉईंट इकडे ठेवलेला आहे, कव्हर आहे, वाईडिश मिड ऑफ आहे. ऑन साईडचा आपण विचार केला तर स्क्वेअर आहे तिकडे, आणि मिड विकेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये वाईडिश मिड ऑन ठेवलेला आहे. आणि लॉंग ऑनचा आपण विचार केला तर अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत आहेत. वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ देखील आहे. अशी ही व्यूहरचना आपल्याला पाहायला भेटत आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल नंबर 1 मध्ये प्रवेश करेल. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक न पडे हथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ऑन साईडला स्वतःला वळण दिले, त्या ठिकाणी अगदी नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूनी बॅटचा इकडे संपर्क झाला नाहीये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा धावसंख्येत भर, धावसंख्या 2 या आकड्यावरती. जबरदस्त मॅच नक्कीच होईल. प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटता येईल. संध्याकाळचं सत्र सुरू आहे आणि ही मॅच इथे मात्र रंगत आहे. कोलवर टप्प्याचा बॉल होता, स्लॉट मध्ये फेकून दिलाय चेंडू पुढच्या प्लॉट मध्ये. दर्जेदार हाणाघाती प्रहार, षटकार. भारी है, जंजीरों में जकड़ा राजा मेरा, अब भी सब पे भारी है. दर्जेदार फटका आपल्याला इथे मात्र नक्कीच पाहायला भेटला. धावसंख्या धावपलकावरती 8. कोण कोणाची लावेल वाट. इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती 9 धावा धावपलकावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 3 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल. काय जबरदस्त गोलंदाजी मनीषच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. कोलवर टप्प्याचा बॉल होता, चेंडूने बॅटचा परफेक्ट कनेक्शन त्या ठिकाणी नाही. बॅकवर्ड पॉईंटकडे चेंडू सरकला. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी ठरेल का. इथे मात्र फेकी थोडीशी लूज आपल्याला पाहायला भेटली. बॅकवर्ड पॉईंटला थोडीशी फंबलने झाली, त्या अनुषंगाने 2 धावा इथे मात्र नक्कीच पाहायला भेटल्या. एक धाव आता या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण म्हणतो ना मित्रांनो की 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा निघत नसते, आणि एका चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 6 धावा देखील निघत असतात. आणि अशा मोमेंटला जर अशा चुका झाल्या तर कदाचित विपक्षी संघ मॅच मात्र हिसकावून घेऊन जाईल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश बना करें ये तो गलत बात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, इथे देखील चुकीचा अनुमान, थोडीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला भेटली. आणि हे घडेल, कारण की आपण जर पाहिलं तर अगदी अजिंक्यपदाकडे मार्गस्थ होण्यासाठी ही लढाई आहे, आणि अशा प्रकारचे समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला भेटतील.
दोन्ही संघाच्या माध्यमातून अशा प्रकारचे समीकरण नक्कीच उधळवून लावले जातील. धावसंख्या धावपलकावरती एक गडी बाद पहिले षटक समाप्त झालेले आहेत. 12 धावा धावपलकावरती आहेत. इथून आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रन रेट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटत आहे. कारण की आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं या मैदानावरती मोठे फटकेबाजी करणं कोणत्याच संघाला मात्र जमलेलं नाही आहे. ज्या षटकारांनी चौकारांची आतिषबाजी खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं एखाद्या टुर्नामेंटमध्ये पाहत असतो आणि प्रेक्षकांच्या नजरा ज्या वेळेला आभाळाला भिडत असतात ना त्यावेळेला अगदी प्रेक्षकांना देखील मजा येत असते. आणि ही मॅच देखील अगदी जबरदस्त आपल्याला पाहायला भेटत आहे. दोन्ही बाजूने अस्त्र आणि शस्त्र इथे टाकले जात आहेत. धावसंख्या धावपलकावरती 12 आहेत. दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती आर्यन. इथे देखील आपण पाहू शकता अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर अगदी श्रीराम स्पोर्ट कोंढिरी संघाच्या गोलंदाजांना फॉलो करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. कारण की सातत्यानं ते देखील फोकस करत होते. परंतु चुकीला या क्रिकेटमध्ये माफी नाहीये. इथे शॉट ऑफ लेंथ ओळखली. परंतु तिथे मात्र काय घडलं मैदानाच्या अगदी शेवटच्या मोमेंटला अगदी वाईटिश लॉंग ऑन त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सरळ सोपा झेल तिथे मात्र कॅरी केलाय. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विश्वास दाखल झालाय. आर्यन ज्यानं मात्र या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. या षटकामध्ये चांगला टिचूर मारा होत आहे. बॅटची असते या ठिकाणी परंतु अगदी आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्येत थोडासा भर होते. धावसंख्या पोहोचली आहे. धावफलकावरती 13 धावा आहेत. हे षटक खूप चांगलं राहील आणि खऱ्या अर्थाने ह्या षटकामध्ये कुठंतरी कमबॅक आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. गावदेवी आपटी संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय आहे आणि कुठंतरी हा निर्णय फलदायी होत आहे. टेनिस क्रिकेटमध्ये असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असो टॉसला फार महत्त्व असतं आणि हे देखील आपल्याला पाहायला भेटलं. चांगली गोलंदाजी आर्यनच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. हो पावलांवरती बॉल त्या ठिकाणी कटाक्ष टाकलं गेले. खिंडीत पकडलं वेठीस धरलं हो त्याचं नव्हतं झालं. फलंदाज बाद. आणि इथे मात्र फलंदाज नॉट आउट आहे. लेग बायचा एक रन इथे मात्र नक्कीच मिळेल. बॅटकट आहे. चौदा धावा धावफलकावरती आहेत. हो इथे मात्र आपण पाहू शकता या आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर जसा प्रश्न होता तसा उत्तर देखील होता परंतु चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाहीये. अगदी वेगानं चेंडू त्या ठिकाणी निघून गेला. चेंडू आणि बॅटचा तालमेल होणं फार गरजेचं आहे. क्रिकेटचा आपण विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 14 स्थिरावलेली आहे. इथे मात्र पावलांचा वापर केलाय. चेंडू मात्र आर पार सीमा पार दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
फीज धावा धावपलकावरती 2 षटकं समाप्त झालेले आहेत. आता शेवटचं हाणामारीचं हे षटक आहे. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर इथे 12 धावा आल्या होत्या. एक गडी गमावला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आर्यननं चांगली गोलंदाजी केली. 8 धावा खर्च केल्या. त्यांनी देखील एक गडी बाद केलेला आहे. म्हणजे कॅल्क्युलेटेड क्रिकेट आतापर्यंत सुरू आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर ही मॅच बंद लिफाफ्यामध्ये आहे. काही घडू शकतं, कारण की आतापर्यंत कोणताही संघ एकमेकावरती वरचढ करू शकला नाहीये. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा कर लो. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे आणि हे षटक मात्र या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज परागला मात्र या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे. जो काही निर्णय मात्र झाला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने थोडीशी मिटिंग देखील आपल्याला पाहायला भेटली गावदेवी आपटी संघाच्या खेळाडूंच्या वतीनं. आणि परागच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. इथे मात्र आपण पाहू शकताय भीम टोला वज्र टोला, चेंडू सीमा पार गेला. 7 धावांसाठी षटकार. काही जबरदस्त फटका विकीच्या बॅटमधून अगदी अग्नीच्या ज्वाळा बाहेर निघाल्याने त्यातून एक तोफेचा गोळा जो मात्र आपल्याला पाहायला भेटला. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. ओहो, डायरेक्ट यष्टांवरती यष्टांचा वेध घेतला विकेट किपरनं आणि फलंदाज बाद होत असताना तिसरा धक्का. फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर मठ्याई कुंदे संघ कुठल्याच प्रकारे आता मात्र या ठिकाणी विकेटची जुमानता बाळगणार नाहीये. इथे धावा जमवणं फार गरजेचं आहे. अगदी शेवटच्या बॅटरपर्यंत धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित दाखल झाले. धावसंख्या धावफलकावरती 26 आपल्याला पाहायला भेटत आहेत. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा संधीचं सोनं होईल का? या ठिकाणी पाहावं लागेल. ओहो, झेल मात्र त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही. टप चान्स त्या ठिकाणी नक्कीच होता, परंतु इकडे पाहता पाहता धावा देखील बहाल केल्या जात आहेत. गरिबी में आटा गिला होता हुआ, कारण की आपण जर पाहिलं झेल देखील सोडली आहे, त्यानंतर धावा देखील बहाल झाल्या. एक नाही तब्बल 2 क्षेत्ररक्षक तिथे मात्र आले होते आणि कुठेतरी या 2 धावा इथे मात्र काढत असताना धावसंख्या 3 धावा इथे एकवटल्या. धावसंख्या पुढे सरकत असताना 29 धावा धावफलकावरती आहेत. आता उरलेले काही चेंडू आपण जर पाहिलं तर या काही चेंडूच्या अशाच पद्धतीनं समाचार जो मात्र घेतला जाईल. विकी आणि अजित हे दोघे जण खेळपट्टीवरती आहेत, परंतु हाणाघाती प्रहार विकीच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. पावलांवरती बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला आणि इथे मात्र खिंडीत पकडलेला आहे विकीला आणि परतावा लागेल विकीला बॅक टू द डगआउट. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येतात गमवशील आपली खेळी. गाळ करी मग गोलंदाज संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घेवाया जो तो पात टाकी. इथे हा पंपूल करण्याचा प्रयत्न होता. बॉटमॅनचा चांगला वापर त्या ठिकाणी, चुकीचा अनुमान. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र हुलकानी देतोय. 4 धावांसाठी संघर्षमय चौकार.
संख्या पोहोचली आहे धावफलकावरती 33. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू तिकडे मात्र आपण पाहिलं तर 30 सलकाच्या बाहेर आहे. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न इथे निष्फळ झालेले. एकच धाव मिळेल, परंतु फलंदाज इथे मात्र बाद होईल. आणि पाहूया मित्रांनो, 35 धावांच्या ह्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल की ह्या धावा इथे डिफेन्स केल्या जातील. नक्कीच येणाऱ्या या 15 मिनिटामध्ये नक्कीच आपल्याला कळेल की कोण असेल जो मात्र अजिंक्यपदाकडे मार्गस्थ होईल आणि या चमचमत्या ट्रॉफीचा हकदार बनेल, ज्यासाठी ही संघर्षमय लढाई आपल्याला पाहायला भेटली. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 8 संघ या स्पर्धेमध्ये होते, त्यातून आता 6 संघ जे मात्र परतीच्या दिशेने पोहोचलेले आहेत आणि या दरम्यान या 2 संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला भेटत आहे. 35 धावांचं लक्ष आहे. मी मात्र थांबतो, तुम्ही थांबू नका. आणि नक्कीच सर्व आंबिवलेकरांचं जे प्रेम या ठिकाणी मिळालं त्याबद्दल विशेष धन्यवाद. आणि विशेष धन्यवाद या ठिकाणी मी व्यक्त करतोय आमच्या विश्वास केणेचा, आणि खूप खूप धन्यवाद देखील व्यक्त करतोय श्री दशरथदादा पाटील, श्री अनंतदादा पाटील यांचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करेन, कारण की विश्वासच्या शब्दाचा मान त्यांनी ठेवून त्यांच्या स्पर्धेमध्ये मला बोलवलं, त्याबद्दल त्याचं मनपूर्वक हार्दिक असा आभार. आणि आपण जर पाहिलं तर कुमार पाटील, अक्षय चौधरी, अमर पाटील, नरेश पाटील, सुमित जाधव, शैलेश पाटील या सर्वांच्या वतीनं खूप काही या ठिकाणी प्रेम मिळालं, त्याबद्दल नक्कीच सर्वांचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. इथेच थांबतोय आणि नक्कीच पुढचं समीकरण तुम्ही नक्कीच ऐकाल की ज्याच्या नावाचा बोलबाला कल्याण तालुका नव्हे तर ठाणे जिल्हा नव्हे तर आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या आवाजाची ख्याती आहे. विश्वास केणे जे मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडतील. ऐकूया क्रिकेटची ही उर्वरित कहाणी विश्वास केणे यांची जुबानी. थँक्यू सो मच, धन्यवाद. आमच्या समवेत केलं त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात आमच्या आंबिवलीकर चषकाच्या वतीनं. नक्की जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली. मी अक्षय चौधरी यांना विनंती करेन की आपण शुभ सन्मान करायचा अशा या एका दिवसामध्ये उद्घाटनीय लढतींसाठी नक्की ज्यांनी समालोचन केलं अशा एकंदरीत दिवसामध्ये रायगावाचा बुलंद आवाज उभरते समालोचक आमचे जवळचे मित्र राजू जाधव यांचा आपण करूयात शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दशरथदादांना विनंती असेल की आपण शुभ सन्मान करायचा. दशरथदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करूयात. मायेची, प्रेमाची, आपुलकीची श्वाल आणि त्याचबरोबर त्या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंटो, सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबरीनं रंगबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाईल समालोचक श्री राजू जाधव यांचा आपण शुभ सन्मान करतोय. खूप खूप धन्यवाद राजू जाधव, वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि नक्कीच आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी आणि पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू. जयत मॅचच्या दिशेनं जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 35 आणि गोलंदाज राज गोलंदाजी ट्रॅकवरती समोर कौशल्याने त्याच्या सोबतीनं मनीष सज्ज. ओ इथे मात्र शॉर्ट अंपूल केला, क्षेत्ररक्षक नाही आहेत. 9 मान्स लांडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, भरदा वेगाने चेंडूला गॅदर करतील, फेकतील. तत्पूर्वी या 3 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. कमालीचं प्रदर्शन पहिल्याच चेंडूवरती या 3 धावा जोडल्या जातात. जिंकण्याचं समीकरण 35 धावांचं आहे आणि 35 धावांचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी आपटी आणि त्यांच्या अगेन्स्ट मठी आई कुंदे
या दोन्ही संघांना आपण पाहतोय 3 धाबा धावफलकावरती. चांगलं समीकरण, चांगली माश प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय अलॉंग दी कार्पेट. ऑन साइडला क्षेत्ररक्षक असतील, काऊ कॉर्नरच्या दिशेनं येतील, फेकी करतील तत्पूर्वी 2 धाबा कंप्लीट. क्या बात आहे. इथे मात्र नक्कीच चांगली रणनीती, चांगली स्ट्रॅटेजी सुरू आहे. पॉवर प्लेचा ॲक्युरेट उपयोग, अचूक उपयोग केला जातो महाराष्ट्र आतमध्ये कौशलच्या माध्यमातून. आणि त्याच्या सोबतीनं मनीषला आपण पाहतोय 5 धाबा धावफलकावरती जोडल्यात. 35 धावांचं लक्ष्य. वडवा पाटणे हा देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु लगेचच माघारी धाडलं गेलं, कारण की ॲक्युरेट फेकी देखील पाहायला मिळाले. अमोल देखील होते यष्टांच्या पाठीमागे. आणि तत्पूर्वी ही सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 धाबा धावफलकावरती. चांगला खेळ, चांगला संघर्ष बदलच्या आतमध्ये सुरू आहे. ओ मिस्टामिंग बाशी नरेश. आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. अमोलने चांगला झेल टिपला आणि फलंदाज माघारी परतेल. कौशलच्या खेळीचा अंत. कौशल बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली कामगिरी राहिली अशा एकंदरीत दिवसामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघाने देखील तितक्याच ताकदीनं या ठिकाणी मात्र चांगला संघर्ष केला. एका बाजूला मटियाई कुंदे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी आपटी अशी ही लढत आपण पाहतोय. जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर 35 धावांचं लक्ष्य. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती जोडल्यात. आणि नवीन बॅटर महाराष्ट्र आतमध्ये इनाट नंबर 3 वरती जनार्दन होतोय दाखल. जनार्दनला आपण पाहतोय आजचा दिवस देखील तितका चांगला रंगतदार राहिला. सर्व संघाने देखील चांगलं कार्य केलं. ओ फटका दमदारा, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. ओ क्या बात आहे. चांगला ब्रेक लावला, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा फलंदाज होतोय बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती मध्ये गावदेवी आपटी संघाशी. जनार्दन 0 वरती बाद. पंत नक्कीच गीत आहे बक्कासुराचं. आणि आमचे मोठे बंधू महेश केणे यांचा हा आवाज आपण देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. महाराष्ट्र दिशेनं नवीन बॅटर महाराष्ट्र आतमध्ये आता मात्र सनीला आपण पाहतोय. राज देखील येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. विकेट अपेक्षा उंबरड्यावरती असेल आता मात्र गोलंदाज राज. अंतिम चेंडू षटकात येईल आणि समोर असेल ॲज अ बॅटर सनी. सनीसाठी हा पुढचा बॉल. क्या बात आहे. आडव्या बॅटने गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. धमाकेदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. आज खऱ्या अर्थानं अंतिम दिवस, नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये. आणि विचार केला तर काल महाशिवरात्रीचा दिवस होता. काल नक्कीच महाकुंभ मेळाव्याचा अंतिम दिवस देखील होता. तब्बल 144 वर्षांनी तो महाकुंभ सोहळा आपण याच डोला देखील अनुभवला. आपली पुढील पिढी आणि त्याच्या देखील पुढची पिढी हा सोहळा अनुभवू शकत नाही आहेत, कारण की विचार केला तर नक्कीच 144 वर्ष आणि तदनंतर मात्र हा सोहळा आपण पाहतो. मधाच्या आतमध्ये विकेट्स जरूर प्राप्त झाला. पहिल्या चेंडूवरती
परंतु नक्कीच आपण देखील नशीबवान आहोत. आपण सर्व काही पाहिलंय. आपण नक्कीच कोरोनासारखे वाईट दिवस देखील पाहिले. नक्कीच त्याचबरोबर 26 जुलैचा महापूर देखील आपण पाहिला. आपण भूकंपाचे झटके देखील अनुभवले. आपण नक्कीच श्रीराम मंदिर होताना देखील पाहिलं. त्या सोहळ्याचे साक्षीदार बनलो. आपण तदनंतर महाकुंभ मेळावा देखील पाहिला. आपण इंडिया वर्ल्ड कप जिंकताना बऱ्याच वेळा पाहिलं. तर आपली ही पिढी जी आहे ती नशीबवान देखील आहे. आणि नक्कीच कालचा दिवस नक्कीच हिंदू संस्कृतीचा हिंदू धर्माचा खऱ्या अर्थानं एक जो उल्लेखनीय कामगिरी होती, एकजुटता होती, ती त्या महाकुंभच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिली. सर्वांनी आनंद देखील घेतला आणि सर्वांना पुनश्च आम्ही नक्कीच त्या सोहळ्यासाठी शुभेच्छा देऊ. आणि दरम्यान जाऊयात महाराष्ट्र देशानं मॅच देखील अंतिम टप्प्यात आल्या, अंतिम मोमेंटला आल्या. कारण की गावदेवी आपटी संघ आता मात्र थोडासा बाकफूटला येतोय. कारण की गोलंदाजी दमदार राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये राजने कमालीची गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेश आला. प्रथमेश देखील पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केली. आणि आता तर महेश आणि सनी या दोन्ही पार्टनर्सला संघाचा डाव सांभाळावा लागेल. गोलंदाज तयार प्रथमेश. ओ फटका आडव्या बाटने ऑन साईडला खेळलाय जरूर, परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेनं डीपमधून क्षेत्ररक्षक फेकी करतील, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने इथे मात्र कुठलाही नक्कीच फारसा फरक पडणार नाहीये. मठियाई कुंदे या संघाला धावसंख्या 1ने पुढे सरसावेल 13 या आकड्यावरती. आणि आता मात्र विजयासाठी उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 9 मध्ये बनवायच्यात 22 धावा. या अंतिम 3 चेंडूवरती इथून मात्र 1 ते 2 मोठे फटके मारावे लागतील जर सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल गावदेवी आपटी या संघाला. तर महेशला आणि सनीला इथून मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश पुनश्च सज्ज होईल राईट अमोर द विकेटना. ओ क्या बात आहे, परफेक्टली यॉर्कर चेंडू होता. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. आणि तत्पूर्वी ही लेग बायच्या स्वरूपाने धाव असेल का बॅटर यास बॅट कटा. मुकेश गायकर सर आणि आमचे प्रवीणजी विशे सर आपण पाहतोय. या दोन्ही मुख्य पंचांच्या उपस्थितीत आपण विचार केला तर आजचा दिवस अंतिम टप्प्यात आलाय. जो संघ जिंकेल तो संघ आंबिवलीकर चषकाच्या या चमचमात्या एका ट्रॉफीचा हकदार बनेल. ज्या ट्रॉफीचा आम्हाला पुरस्कृत केलेत आमचे दशरथदादा पाटील आणि अनंतदादा पाटील यांनी. नक्कीच या ट्रॉफीवरती नाव कोरण्याची आता मात्र संधी असेल. क्या बात आहे, फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती ओ झेल ड्रॉप. असं वाटलं होतं की षटकार येईल, परंतु त्यानंतर असं वाटलं की कॅच होईल, परंतु अगदी नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या पुढे हा चेंडू ट्रॅव्हल झाला. हा नक्कीच एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. या चेंडूवरती मोठा फटका येईल का हे पाहणं गरजेचं असेल. जर कमबॅक करायचा असेल तर मोठा फटका मारावा लागेल. ओ क्या बात आहे, चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अमोल इथे मात्र कुठली रिस्क घेणार नाहीये, कारण की आता मात्र विकेट्स नव्हे तर धावा रोखणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मात्र चांगली रणनीती त्याने देखील आखली. अंतिम मोमेंटला अंतिम चेंडूवरती या 2 धावा आल्या आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 आणि आता मात्र कुठल्या संघावरती असेल खतरा हे पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि आता मात्र 18 धावेंची आवश्यकता असेल. 12 मध्ये 17 आल्यात, आता 6 मध्ये 18 बनवायच्यात. बॅक टू बॅक इथे मात्र 6 चेंडूमध्ये 3 मोठे गोल्डन षटकार मारावे लागतील. सामना जर जिंकायचा असेल तर गावदेवी आपटी या संघाला. चला आपण मॅच चालू करायच्या. टीम हडल नकोय, टीम मीटिंग घेतली जाईल, कारण की विचार करता थोडासा विचार विनिमय केला जाईल मठियाई कुंदे या संघाच्या माध्यमातून. कारण की या वर्षामध्ये त्यांनी संघर्ष केला. एकही ट्रॉफी आतापर्यंत त्यांच्या संघाच्या आणि त्यांच्या गावाच्या नावावरती राहिली नाही आहे. त्या अनुषंगाने इथून मात्र थोडीशी रणनीती, थोडीशी स्ट्रॅटेजी या ठिकाणी मात्र आखली जाईल. कुठल्या गोलंदाजाला विश्वासाने या ठिकाणी मात्र साध्य केलं जाईल हे पाहणं देखील गरजेचं आहे. क्या बात आहे, अचूक निवड केली विवक्षी, कारण की त्याने मागील मॅचमध्ये अतिशय सुरक्षितरित्या गोलंदाजी केली होती. आमचे अनंतदादा पाटील यांचं देखील आगमन झालं, वेलकम. आणि त्यांच्या सोबतीनं नक्की शिवमुखले देखील येतात मॅचचा आनंद घेण्यासाठी. 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विवेक सज्ज आहे आणि स्ट्रायकिंगला असं बॅटर आपल्याला पाहायला मिळेल महेश. 6 चेंडू जिंकण्यासाठी
18ची आवश्यकता. कुठला संघ जिंकेल, कुठल्या गावाच्या नावावरती ही ट्रॉफी जाईल, दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धाबींची आवश्यकता. वडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नॉन स्ट्राइक एंडला थ्रो आणि इथे मात्र स्ट्राइक सोडली नाहीये. अर्थातच फलंदाज महेश होईल बाद. बॅक टू द पवेलियन. रे. 5 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता. आता मात्र खतरा आणि स्ट्राइक एंडला आज बॅटर सनीला आपण पाहतोय. हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. एक धाव येथे. अजूनही 16 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये बनवायच्या 16. इथून मात्र एखादा षटकार आला तर पुनश्चा मार्चमध्ये रोमहर्षकता पाहायला मिळेल. आता मात्र प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळेल या रस्त्यावरती. नक्कीच आपल्या जॉबला, आपल्या व्यवसायाला नक्कीच पूर्ण वेल देऊन आता मात्र क्रिकेटचा आनंद देताना प्रेक्षक वर्ग देखील पाहायला मिळतोय. बॅटची लिडिंग एज होती, परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, अर्थातच डिक्लेअर झोन मध्ये, आणि फक्त एकच धाव मिळेल. आणि आता मात्र एका धावेने कुठलाही फारसा फरक पडणार नाहीये. मठी आई कुंदे या संघाला आणि त्यांचे 12th मॅन. आता मात्र त्यांचा आनंद देखील द्विगुणित होतोय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 15 धाब्यांची अजूनही आवश्यकता. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये पराग. मोठे फटके येतील का, जर इथून मात्र कमबॅक करायचा असेल तर मोठा फटका, षटकार किंवा चौकार येणं गरजेचं. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. आता मात्र अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 15 धाब्यांची आवश्यकता. जर इथून मात्र एखादी ट्रॉफी आपल्या संघाच्या नावावरती करायची असेल, गावाच्या दिशेने न्यायची असेल, तर हा चेंडू निर्णायक असेल विवेकचा. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणि आता मात्र या मॅच वरती वर्चस्व निर्माण केलं आहे. मधाच्या आतमध्ये मठी आई कुंदे या संघानं फलंदाज बाद होतोय धावाच्या स्वरूपाने. मधाच्या आतमध्ये सनी. बॅक टू द पवेलियन. थोडेसे आमचे अक्षय चौधरी नाखुश असते. काय हरकत नाही, परंतु योग्य वेळ आली की काम फिट होईल. काही हरकत नाही आहे. दरम्यान इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक डीप मध्ये. आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. आणि मात्र विजयाच्या फक्त 1 पाऊल पाठीमागे मठ्याई कुंदे संघ आपल्याला पाहायला मिळेल. कारण की आज चांगला खेळ त्यांच्या संघाने केला. 1 चेंडू 14 धावेची आवश्यकता. सगळ्यांनी आज चांगली दमदार सुरुवात केली. आमचे ऑफिशियल ऑपरेटर असतील, कॉमेंटेटर असतील, कॅमेरामॅन असतील, आमचे गुणलेख असतील, सर्वांचं कौतुक. आणि इथे मात्र अंतिम चेंडूवरती बिग हिट केला. आणि या ठिकाणी मात्र नो. ओहो, पंचांनी नो घोषित केला. बीमर प्लस चौकार. इट्स पंजा. सामन्यामध्ये ट्विस्ट होईल का, कारण की अजूनही सामना संपलेला नाही आहे. या ठिकाणी मात्र हा चौकार देखील येतोय. आणि जिंकण्यासाठी आता मात्र अजूनही 9 धावेची आवश्यकता. अजूनही एखादा खराब चेंडू आला, त्याच्यावरती मोठा फटका आला, तर सामन्याचं चित्र वेगळं होईल. सामना अजूनही संपलेला नाही आहे. 1 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता. हा फ्री हिटचा चेंडू आहे. अजूनही एखादा खराब चेंडू आला, त्याच्यावरती मोठा फटका आला,
तर सामन्याचं चित्र वेगळं होईल. आमचे 12th मॅन देखील उठले होते, त्यांना देखील असं वाटलं होतं की सामना संपला, परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. एक चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता. त्याच्याकडे नक्कीच आपण मौल्यवान बसतोय. मोबाईल सर्वांशी त्याच्याकडे आहेत, त्याची फार महत्वाची भूमिका आहे. आणि इथे मात्र हा सामना जिंकला मठी आई खुंदे या संघानं. खुंदे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आणि आजच्या दिवसामध्ये चांगली फाईट केल्याबद्दल गावदेवी आपटी संघाचं देखील आम्ही करू भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच